मी अनिल जगताप। आज आपल्यासमोर येण्याचं कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे, गेल्या 24 नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप 2020मधले जवळपास 228 कोटी रुपये देण्याचे आदेश पीक विमा कंपनीला दिलेले आहेत। त्यातले उच्च न्यायालयात जमा असलेले 75 कोटी आणि त्यावरील व्याज मिळून 94 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झालेले आहेत। राज्य शासनाकडून येणे असलेल्या 134 कोटी रुपयासाठी आपल्या जिल्हा प्रशासनातले कृषी आणि महसूलचे अधिकारी गेल्या 2 दिवसापासून मुंबई मंत्रालय येथे ठाण मांडून होते। खरं म्हणजे त्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो। स्वतःचं काम असल्यासारखं ते सदैव तत्परतेनं त्याकडे लक्ष देतात। यात जिल्हा कृषी अधीक्षक श्री मोरे सर असतील, श्री सोनटक्के सर असतील, श्री विधाते सर असतील, महसूल प्रशासनातील अधिकारी असतील। 2 दिवस ठाण मांडून मंत्रालयात होते। सर्व प्रस्ताव तयार केला गेलेला आहे। राज्य शासनाकडून 134 कोटी रुपयाचा GR निघेल आणि आपल्याला माहिती आहे मंगळवारपर्यंत तो निघेल। मंगळवारी कॅबिनेट असते। एकदा का GR निघाला की ते पैसे मग राज्य शासनाकडून आपले जिल्हाधिकाऱ्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे PMLA अकाउंट उघडलं गेलेलं आहे त्यात वर्ग होतील आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जवळपास 228 कोटी रुपये प्रति हेक्टर 9,000 प्रमाणे जवळपास आठवडाभराच्या कालखंडात मिळून जातील। तसेच उच्च न्यायालयामध्ये जो 2000 खरीप 21चा निकाल आपल्या विरोधात गेलेला आहे 374 कोटीचा, त्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी आयुक्त आणि राज्य शासनाचे परवानगीचा प्रस्ताव देखील आपल्या कृषी विभागाने तयार करून त्यांना सादर केलेला आहे। प्रस्तावाला मान्यता मिळताच राज्य शासनाकडून ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल होईल। उमरगा लोहारा तालुक्यातल्या जवळपास 38,000 शेतकऱ्याचं जे खरीप आपलं अतिवृष्टीचं 2024चं अनुदान रखडलं आहे ते जर 6 तारखेपर्यंत नाही मिळालं तर आपण 7 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यासमोर धरणे आंदोलन करणार आहोत। ही सर्व माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो। नमस्कार।